नमस्कार मित्रांनो. मी जर तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याचा विचार आहे आणि त्यासाठी दोन्ही पण प्रमुख पक्ष भारतातले भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचं समर्थन आहे, पाठिंबा आहे एकमेकांना. तर तुम्हाला कसं वाटेल? नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित. तर भाजपने त्याला समर्थन दिलं. भाजप पहिल्यापासूनच त्याला समर्थन देतोय, मग काँग्रेस पण समर्थन देतोय. विजय वडेट्टीवार सारखे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते ते पूर्णपणे त्याला समर्थन देतात. देवेंद्र फडणवीस तर पहिल्यापासूनच म्हणतात की आमचा वेगळा विदर्भाला पाठिंबा आहे. त्याला तो वाटतं ते फक्त मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, ते फक्त विदर्भाचेच विकवरते. म्हणजे तुम्ही ज्या थाळीत खाताय त्याच थाळीत हाकताय का? महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवायचा प्रयत्न करताय. असं एकमेव माणूस आहे की त्याच्याबद्दल बोलतोय की विदर्भ महाराष्ट्रातून वेगळं नाही व्हावं. हे फक्त राज ठाकरे एवढाच एकच माणूस बोलतोय त्याच्यावर स्पष्टपणे. त्यांचं असं म्हणणं आहे की राजमाता जिजाऊ यांचा जन्म ठिकाण जे आहे ते विदर्भातलं आहे, महाराजांचं जन्म ठिकाण आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं आहे. पण त्यांचं एवढं म्हणणं आहे की विदर्भात आई आणि लेकाची तुम्ही तटातूट करता का, असं त्यांचं मत आहे. बाकीचे सगळे तर असंच पैसे घेऊन इकडं पाहिजे, कोणी पैसे घेऊन तिकडे पळते. ते एकमेव माणूस खरा बोलतोय. आपण काय केलं पाहिजे यासाठी की ह्यांना शिकवल्याशिवाय काही शांत बसलं नाही पाहिजे. आता तुम्ही जर विचार केला असा काही उलटा सुलटा तर लोक दगडाने हाणतील, चपलं धार घालतील, महाराष्ट्रातून फिरून नाही द्यायची. याचा विचार करा तुम्ही. ज्या थाळीत खाताय तुम्ही त्याच थाळीत घाण करायचे विचार आहे तुमचे. महाराष्ट्राचा तुकडं करायचा विचार चालू आहे, पण आपला एकही जर असं बोला नाही की महाराष्ट्राचा तुकडं करायचा विचार चालू आहे. कोणतंच मोठं इन्फ्लुएन्सर बोलला नाही, कारण त्यांना त्यांचे व्ह्यूज पडलेले. त्यांना वाटते की कोणत्याही राजकीय पक्षाची वैर नाही घ्यावं म्हणून वाटते. निम्मी लोक काँग्रेसच्या साईडनं बोलतात आणि निम्मी लोक भाजपच्या साईडनं बोलतात. हे जर एकाच पक्षाने उचलून धरलं असतं तर दुसऱ्या पक्षाचे लोक म्हटले असते, आणि एका पक्षाने उचलून धरलंच नाही, त्यामुळे त्यांना पण म्हणताच येत नाही. काय राज ठाकरे साहेबांना सपोर्ट करा. वेगळा विदर्भ जर आता केला तर पुढे यांची मागणी म्हणते मुंबई स्वतंत्र करा, आणि मग झालं गुजरात यांचं वर्चस्व मुंबईवर. हे महाराष्ट्र तोडू नका रे तुम्ही. महाराष्ट्र तोडल्यावर काय उपयोग आहे का? किती जणांनी बलिदान देऊन आपला महाराष्ट्र घडवला आहे, याचा तुम्ही विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची एक नवीन ओळख आहे. तुम्ही त्यासाठी काय पण करता. महाराष्ट्राचा तुकडं करायचा विचार चालू आहे, पण आपला एकही जर असं बोला नाही की महाराष्ट्राचा तुकडं करायचा विचार चालू आहे. कोणतंच मोठं इन्फ्लुएन्सर बोलला नाही, कारण त्यांना त्यांचे व्ह्यूज पडलेले. त्यांना वाटते की कोणत्याही राजकीय पक्षाची वैर नाही घ्यावं म्हणून वाटते. निम्मी लोक काँग्रेसच्या साईडनं बोलतात आणि निम्मी लोक भाजपच्या साईडनं बोलतात. हे जर एकाच पक्षाने उचलून धरलं असलं तर दुसऱ्या पक्षाचे लोक म्हटले असते, पण एका पक्षाने उचलून धरलंच नाही, त्यामुळे त्यांना पण म्हणताच येत नाही. काय राज ठाकरे साहेबांना सपोर्ट करा. वेगळा विदर्भ जर आता केला तर पुढे यांची मागणी म्हणते मुंबई स्वतंत्र करा, आणि मग झालं गुजरात यांचं वर्चस्व मुंबईवर. हे महाराष्ट्र तोडू नका रे तुम्ही. महाराष्ट्र तोडल्यावर काय उपयोग आहे का? किती जणांनी बलिदान देऊन आपला महाराष्ट्र घडवला आहे, याचा तुम्ही विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची एक नवीन ओळख आहे. तुम्ही त्यासाठी काय पण करता.